हाय. आज काही हॅपनिंग नाहीये, पण आय डोंट नो कसं सांगायचं, कसं बोलायचं. माझी एक शाळा कॉलेजची एक मैत्रीण आहे, जी यूएसमध्ये असते आणि तिच्या पार्टनरशी माझं सकाळी बोलणं चालू होतं WhatsAppवरती आणि म्हणजे काळजी वाटली मला तिची. कारण तिला जो काही आता हेल्थ वाईज त्रास होतोय, सायकॉलॉजिकल त्रास होतोय ऑफकोर्स आणि आपण काही करू शकत नाहीये. त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं. डिस्टन्स वाईज पण आहे. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की त्याच्यामुळे आता तिच्यासाठी मी काही करू शकत नाहीये. पण त्यानिमित्ताने मला असं वाटलं, की तुमच्याबरोबर थोडंसं बोलावं. तुमच्या पण आजूबाजूला किंवा घरामध्ये ज्यांना सायकॉलॉजिकल डिसऑर्डर आहेत किंवा मानसिक रुग्ण आहेत, अशी लोकं तुम्ही पाहत असाल. खूप लोकांना असं असतं, की हां, मूव्हीजमध्ये बघितलं, सीरीजमध्ये, वेब सीरीजमध्ये बघितलं, की समजतं आणि मग एम्पथाइज होतात. पण त्याच्यासाठी कुठल्या मीडियाची वाट नाही बघायला पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या आजूबाजूला अशी लोकं दिसत असतील. ऑफकोर्स पहिल्यांदा लोकांना असं वाटतं, की काय वेडेपणा आहे हा किंवा काय प्रॉब्लेम आहे किंवा कसं काय म्हणजे असं होऊ शकतं. बऱ्याच जणांना तर हे खरं आहे हेच वाटत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं, की काय नाटक चालू आहे. उगाचच अटेन्शन सीकिंग किंवा सिम्पथी किंवा स्वतःच्या मर्जीने कामं करून घेण्यासाठी हे सगळं करतायत. तर एक प्रोफेशनल म्हणून मी तुम्हाला नक्की सांगू शकते, की असं खरं काही होत नसतं. त्या माणसाला जो त्रास होत असतो, तो खराच त्रास होत असतो. काही जणांच्या बाबतीमध्ये त्यांना स्वतःला समजतं, की आपल्याला काहीतरी त्रास होतोय म्हणून अशी लोकं ट्रीटमेंटसाठी रेडी होतात. पण काही लोकं अशी असतात, की काही आजार म्हणूयात आपण, की त्या आजाराचा भाग म्हणूनच त्यांना हे मान्य नसतं, की मला काहीतरी झालंय. मग अशा वेळेला त्यांना ट्रीटमेंटपर्यंत नेणं किंवा ते स्वतः ट्रीटमेंटला रेडी होणं, हे जवळ-जवळ अशक्य होतं. त्यामुळे समजून घ्या, की त्या पेशंट बरोबर, त्या क्लायंटची कधी त्याच्याबरोबर राहणाऱ्या फॅमिली मेंबरची मनस्थिती काय असणार आहे. म्हणजे त्यांचं दुखणं ना ते सांगू शकतात, ना ते दाखवू शकतात. त्यामुळे प्लीज तुमच्या आजूबाजूला जर अशी कोणी लोकं असतील, तर त्यांची काळजी घ्या. त्यांना समजून घ्या. ठीक आहे, आपण मदत नाही करू शकत, पण किमान त्यांची टिंगल उडवणं किंवा त्यांना काहीतरी सल्ले देणं, जे त्यांच्या कामाचे नाहीयेत किंवा ह्याचं झाडणं, असं किमान आपण नको करूयात. किमान समजून घेऊयात असं मला वाटतं. ठीक आहे? काळजी घेत राहा. बाय.